एका गावात एक शेतकरी राहत असे. त्याचा मुलगा थोडा मंदबुद्धीचा होता, परंतु त्याची सून मात्र फार हुशार व शहाणी होती. एक दिवस मुलगा आपल्या घराबाहेर झाडाखाली बसून कुऱ्हाडीचा दांडा करीत होता. तितक्यात कोणी तिघेजण तेथे आले व म्हणाले, तुला आमच्या राजाने बोलाविले आहे. आमचा राजा म्हणजे समुद्राचा राजा. समुद्राचा राजा म्हणजे देव. पण याला बोलावण्यास जी माणसे आली होती ती काळी भिन्न होती. ते बहुतेक राक्षसांचे दूत होते. पण ही गोष्ट त्या अर्धवटाच्या लक्षात आली नाही. त्याने विचारले, तुमच्या राजाचे माझ्याशी काय काम आहे? आमच्या राजाला एक फार महत्त्वाचे काम करून घ्यायचे आहे. ते तुमच्याकडूनच होणार असल्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलावून आणण्यासाठी आम्हाला पाठवले आहे. ते म्हणाले, माझे वडील शेतावर गेले आहेत आणि अंधार होण्याच्या सुमारास परत येतील. त्यांना घेऊन जा. मुलगा म्हणाला, असे होय, मग तुम्ही दोघेही चला. उद्यापर्यंत तुम्ही बंदरात आलात तर ठीक, आमची नाव तेथे असेल. असे सांगून ते निघून गेले. वडील घरी आल्याबरोबर मुलाने राजाचा निरोप त्यांना कळविला. म्हणाला, बाबा, आज समृद्धी राजाकडून दोघे तिघेजण आले होते. त्या राजाला आमच्याकडून काही काम करवून घ्यायचे आहे. जर आपण ते काम केले तर आपल्याला पुष्कळ मोठे बक्षीस मिळणार आहे. राजाचे चिन्ह वगैरे काही होते का? त्यांच्याजवळ शेतकऱ्याने विचारले. तसे काही त्यांनी आणले नाही. ते म्हणाले, आमची नाव बंदरात आहे. उद्या सकाळपर्यंत आलात तर आम्ही घेऊन जाऊ. मुलगा म्हणाला, बंदरापर्यंत मी पायी जाऊ शकत नाही. जर ते अंतर कमी झाले तर मी येऊ शकेन. असे म्हणून म्हातारा झोपला. मुलाने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली. म्हणाला, समुद्राच्या राजाने आम्हाला बोलावले आहे, परंतु जोपर्यंत बंदरापर्यंतचे अंतर कमी होणार नाही तोपर्यंत बाबा येणार नाही. एवढेच ना, मग त्यात काय एवढे मोठे? सारी वाट सरेपर्यंत गोष्ट सांगत राहा. आपल्या वडिलांना बायकोने सांगितले. बायकोचे म्हणणे त्याला पटले. दुसऱ्या दिवशी तो पहाटे उठला. वडिलांना उठवले. म्हणाला, बाबा, उठा लवकर. तुम्ही म्हणाला होता ना, रस्ता कमी केला तरी येईन म्हणून. चला, मी कमी करतो वाट. दोघे बापले निघाले बंदराकडे. वाटेत मुलगा बापाला सारखा गोष्टी सांगत चालला होता. शेवटी सूर्योदयाच्या सुमारास पोचले ते दोघे बंदरावर. तेथे ते तिघे राक्षस दूत आणि एक मोडकी नाव त्यांच्या दृष्टीस पडली. ती पाहून शेतकरी म्हणाला, ही कसली होडी? राक्षसी होडी दिसते आहे ही. आमच्या राजाजवळ जितक्या नावा आहेत त्यात ही जलद चालणारी आहे, म्हणून आम्ही ही होडी आणली आहे. ती काळी माणसे म्हणाली. ते दोघे बापलेक त्या नावेत जाऊन बसले आणि होडी चालू झाली. थोड्याच वेळात ती होडी एका बेटाला लागली. त्या बेटावर कोठे काही झाडपाला दृष्टीस पडत नव्हता. सर्व प्रदेश अगदी रुक्ष होता. तेथे उतरल्यावर त्या बापलेकांना कळले की ते बेट राक्षसांचे आहे. करतात काय, त्या राक्षसदूतांनी दोघांना आपल्या राजासमोर आणून उभे केले. त्यांना पाहताच दोघांचीही बोबडी वळाल्यासारखी झाली, कारण तो राजा आपल्या दूतांपेक्षा जास्त काळा व कुरूपहीन होता. तुम्ही आम्हाला इतक्या दूर कशासाठी बोलाविले? शेतकऱ्याने विचारले. काही विशेष नाही. आमच्याकडे एक फार मोठे भांडे आहे. त्याच्या बुडापाशी विस्तव घालण्यासाठी तुम्हाला बोलावून आणले आहे. आमच्या लोकांना काही ते जमत नाही. जर का तुमच्याकडून हे काम झाले नाही तर जिवंतपणे तुम्ही परत जाऊ शकणार नाही, राजाने सांगितले. अगोदर ते भांडे तरी पाहू द्या. मग पाहून काय करायचे ते? शेतकरी म्हणाला. राक्षस त्यांना एका खोलीत घेऊन गेला. तेथे मध्यभागी एक मोठे तांब्याचे भांडे ठेवलेले होते. शेतकऱ्याने ते दुरून पाहिले. नंतर राक्षसांना बाहेर पाठवून देऊन खोलीला आतून कडी लावून घेतली. मग सावकाश त्या दोघांनी चारी बाजूस हिंडून फिरून ते भांडे पाहिले. ते त्या शेतकऱ्याला ओळखीचे वाटले. तो मुलाला म्हणाला, तुला या हंड्याविषयी काही माहिती आहे का? हे अक्षय पात्र आहे. हे पूर्वी आपल्या राजाकडे होते. सध्याचा जो राजा आहे ना, त्याचे आजोबा यात भात शिजवून जे कोणी येतील त्यांना जेवण देत असे. आज तो हंडा या राक्षसांनी चोरून आणला आहे येथे. पण बाबा, आपण येथून सुटणार कसे? मुलाने विचारले. हे सर्व मी पाहतो, काढतो काही तरी मार्ग शोधून. शेतकऱ्याने दार उघडले आणि राक्षसांना बोलाविले. ते मोठ्या घाईने आले. त्यांनी विचारले, विस्तव घातला का? विस्तव घालायला काही लाकडे सरपण पाहिजे की नाही?
याला आंब्याची, जांभळीची, चिंचेची, वडाची, पिंपळाची, लिंबाची आणि बाभळीची लाकडे अशी 9 तऱ्हेची लाकडे पाहिजेत. त्याशिवाय गारगोट्या, कापूस, वाळलेल्या काड्या हे सर्व सामान आणून द्या, म्हणजे पेटवतो चूल. राक्षसदूत शेतकऱ्याचा निरोप घेऊन राजाकडे गेले व त्याला तो निरोप सांगितला. राजा एकदम मोठ्याने ओरडून म्हणाला, तुम्हाला माहीत नाही का, आमच्या बेटावर साधे गवतसुद्धा उगत नाही. मग कोठून आणणार एवढी लाकडे? तरी पण आमच्या देशात आहे ना. आपल्या 2 दूतांना पाठवा आणि मागवा आमच्या सुनेकडून. बरोबर आपल्या 2 मुलांना पाठवून द्या, नाहीतर तिचा विश्वास बसणार नाही. शेतकरी म्हणाला, जोपर्यंत लाकडे येणार नाही तोपर्यंत तुम्ही दोघे याच खोलीत बसून राहा. असे सांगून राक्षसांच्या राजाने त्या दोघांना हंड्याच्या खोलीत बसून ठेवून खोली बंद करून घेतली. शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या 2 मुलांना नावाड्याबरोबर शेतकऱ्याच्या गावी पाठवून दिले. तेथे पोचल्यावर राक्षसाचे मुले शेतकऱ्याच्या सुनाला म्हणाले, आम्ही राक्षस राजाचे मुलगे आहोत. तुझा सासरा व नवरा आमच्या देशात आहे. त्यांनी जांभळीची, आंब्याची, चिंचाची, वडाची, पिंपळाची, बेलीची वगैरे लाकडे तुझ्याकडून मागून आणण्यास सांगितले आहेत. राक्षसाचे म्हणणे ऐकल्याबरोबर सुनेला कळले, यात काहीतरी घोटाळा आहे. ती राक्षसपुत्रांना म्हणाली, तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व वस्तू त्या खोलीत आहे. तेथून काय ते घेऊन जा. असे सांगून तिने एका अंधार कोठडीकडे बोट दाखविले. दोघे राक्षसपुत्र आत शिरताच तिने बाहेरून दार बंद करून घेऊन कुलूप लावून घेतले. बाहेर उभे असलेल्या राक्षसांना ती म्हणाली, तुमचे राजकुमार त्या खोलीत आहेत, परंतु त्या खोलीची किल्ली काही केल्या सापडत नाही. आमच्या घरवाल्यांनी किल्ली दिली म्हणजे त्याला दार उघडेल. तोपर्यंत काही करणे शक्य नाही. जा, आपल्या राजाला जाऊन सांगा. राक्षस होडी घेऊन आपल्या राजाकडे गेले व सुनबाईने सांगितल्याप्रमाणे सांगितले. राक्षस राजा कावरा-बावरा झाला. त्याचे आपल्या मुलांवर अतिशय प्रेम होते. त्याने शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला सोडून दिले. घरी जाण्यास सांगितले. असे कसे आम्ही काम करू, बक्षीस घेऊनच जाणार. आम्हाला घरी जायची काही घाई नाही, शेतकरी म्हणाला. राक्षस राजाने त्यांना बक्षीस म्हणून 2 सोन्याच्या विटा दिल्या आणि एका नावेत बसून घरी पाठवून दिले व त्याच नावेतून आपल्या मुलांना परत येण्यास सांगितले. घरी आल्यावर त्यांनी राक्षसपुत्रांना त्यांच्या घरी पाठवून दिले. तुम्ही ही हृदयस्पर्शी कथा पूर्ण ऐकली त्याबद्दल तुमचे आभार. जर तुम्हाला स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद.